महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशानं पडळ इथल्या शासकीय मालकीच्या गायरान गट क्रमांक 971 आणि 1081 मधील एकूण 15.53 हेक्टर क्षेत्राची मागणी केली आहे। या संदर्भात 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं जमीन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेत। त्यानुसार जमिनीचा ताबा देण्यासाठी डोंगरावर मोजणी पथक दाखल झालं होतं। याबाबतची माहिती मिळताच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले। त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत मोजणी प्रक्रिया रोखून धरली। काही दिवसांपूर्वीच पडळ ग्रामसभेनं या प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी विरोध करणारा ठराव एकमतानं मंजूर केला होता। लोकभावनेचा अनादर करून प्रशासन मोजणीसाठी आल्यानं ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं। सौर प्रकल्पासाठी जमीन दिल्यास भविष्यात घनकचरा व्यवस्थापन किंवा अन्य प्रकल्पांसाठी जागा कुठून आणायची असा सवाल करत सरपंच सविता केकलेकर यांनी या गावाचा या प्रकल्पाला विरोध असल्याचं सांगितलं। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कलेक्टरनी जो आदेश काढलाय पडळचं गायरान त्यांनी कोणताही लेखी आदेश न काढता डायरेक्ट त्यांनी त्यांच्या खात्याला महसूल खात्यालाच आदेश काढला की ही गायरान जमीन मोजणी करून आपल्याकडे हस्तांतर करावी कंपनीकडे। ही गोष्ट ज्यावेळी आम्हाला कळाली त्यावेळी आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे गेलो, त्यांना गावसभेचा ठराव दिला। कारण 19.5 हेक्टर जमीन ही आमच्या गायरानातली अगोदरच फॉरेस्टला गेलेली आहे आणि राहिलेली जी 19 ती जमीन ह्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेली आहे। हे जर सगळं गेलं तर गावाला 1 गुंठाही गायरान शिल्लक राहत नाही। हे चराव करून आहे गावाचं अर्थकारण याच्यावरती चालते। गावात ग्रामपंचायतीला घनकचऱ्यासाठी जो प्रकल्प उभा करायचा आहे त्यासाठी जागा नाही, वाढीव गावठाणाचा प्रश्न आहे। या सगळ्या गोष्टींच्यासाठी ग्रामस्थांचा पूर्णपणे ह्या गोष्टीला विरोध आहे आणि जर शासनाने ऐकलं नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत। प्रसंगी आम्ही उपोषण सुद्धा करू। यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। ग्रामस्थांचा संताप बघून अधिकाऱ्यांनी मोजणी थांबवली। आम्ही आज इथं मोजणीसाठी आलो होतो, पण गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आज मोजणी काम करता आलं नाही आणि मोजणीची कोणतीही कार्यवाही करता येत नाही, त्यामुळे आज ही मोजणी थांबत आहे। यावेळी मंडल अधिकारी संतोष वाळके, तलाठी महादेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।